नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आजचा हा व्हिडिओ आपल्या राज्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन आणि विधवा मानधन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मार्च महिन्याचे पैसे का आले नाही आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार। मित्रांनो, सरकारने आता डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी पोर्टलवर एक नवीन पर्याय खुला केला आहे। ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता एप्रिल सोबत दुप्पट पैसे मिळणार का आणि हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय, या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा। लाभार्थी बांधवांनो, आता तुम्हाला तुमच्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कोणाकडेही जाण्याची गरज नाही। सरकारने अधिकृत पोर्टलवर एक नवीन ऑप्शन सुरू केले आहे। या पर्यायाचा वापर करून तुम्ही स्वतःचा आधार क्रमांक टाकला आणि मोबाईलवर आलेला OTP भरला की तुम्हाला तुमची लाभार्थी स्थिती म्हणजे बेनिफिशरी स्टेटस कळणार आहे। तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले, कोणता हप्ता अडकला आणि तो तांत्रिक कारणामुळे अडकला की आधार लिंकिंगमुळे, हे सर्व आता तुमच्या मोबाईलवर दिसणार आहे। कोणत्याही अफवांना बळी न पडता स्वतःची माहिती स्वतः चेक करा, हीच खरी माहिती असणार आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, ज्यांना मार्चमध्ये पैसे मिळाले नाही त्यांचे काय। मित्रांनो, तांत्रिक अडचणी किंवा ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता मिळाला नव्हता, पण आता घाबरण्याचे कारण नाही। ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि KYC पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे। सरकारकडून या प्रक्रियेची पडताळणी पूर्ण झाली असून निधी वितरणाचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे। आता सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे एप्रिल हप्त्याच्या तारखेची। बघा मित्रांनो, 6 एप्रिल उलटून गेले तरी अजून हप्ता जमा झालेला नाही। सरकारने अद्याप कोणताही अधिकृत GR काढलेला नाही, परंतु मागील 1-2 महिन्यांच्या कल पाहता 15 ते 16 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या खात्यात पेन्शनचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे। लक्षात ठेवा, कोणतीही तारीख ही अधिकृत GR आल्याशिवाय अंतिम नसते, त्यामुळे पोर्टलवर तुम्हाला जी तारीख दिसेल तीच खरी माना। जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल तर मात्र तुमचे पैसे अडकू शकतात, त्यामुळे ती पडताळणी नक्की करून घ्या। तर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनो, तुमची KYC पूर्ण आहे का आणि तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला होता का, कमेंटमध्ये नक्की कळवा। अशा शासकीय योजनांच्या आणि GRच्या माहितीसाठी तुमच्या आवडत्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।